वेलकम बॅक टू प्रतिमास न्यू व्लॉग। तर आजचा जो व्लॉग आहे ना तो एकदम स्पेशल असणार आहे, कारण पत्तूचं लग्न आहे 3 तारखेला आणि आज आहे 29 तारीख। आम्ही चाललोय आउटफिट सिलेक्ट करायला, जे की मी तिच्या लग्नामध्ये एकदम भारी भारी आउटफिट घालणार आहे। आता ते काय भारी भारी आहे ते तुम्हाला जिथे आम्ही चाललोय तिथे गेल्यावर कळेल। लेट्स गो। इथे आहे मी आणि इकडे वरती आहे प्रतिभाचा डान्स स्टुडिओ। एकदम भारी वाटतंय, असं लग्न बोललं ना की मला एकदम वेगळीच एनर्जी असते माझ्या अंगामध्ये। कोण आहे का? कोण आहे का? नवरीबाई आहेत, इथेच आहेत, इथेच आहेत। कसला स्पेस आहे ना, भारी वाटतंय मला पत्तूचं लग्न। पत्तूच्या स्टुडिओवर आलेली मी, आमचं काम आहे आणि मॅडम चहा पित आहेत, कारण चहा इतकं प्रेमी आहे त्यांना की ऍज युजल पहिला चहा असं केलेलं आहे। आपल्याला कुठेतरी जायचंय आणि तुम्ही चहा पियत बसल्यात। पहिला चहा प्यायचा होता जरा ते काय फर्स्ट कॉफी, तसं फर्स्ट चाय प्लीज। ओके, बट फर्स्ट चाय डन। ही आहे माझी गाडी आणि आपण कोणाची गाडी घेऊन चाललोय? अय्यो। सो फायनली गाईज, आज मी चालवणार आहे पुन्हा एकदा थार, एकदम भारी। भारी वाटतंय ना? नाही म्हणत होतीस भारी वाटतं म्हणजे दोघी जणी फिरणार ना, त्याच्यासाठी भारी वाटतं। गाडीच मला असं वाटतं, म्हणजे हिच्याकडे बघितलं ना खरंच असं वाटतं मी लवकर गाडी शिकणार मला। मी शिकणारच आहे, लग्न झाल्यावर मी शिकणार आहे। आधी जमलं नाही तेवढं म्हणून ठीक आहे। भारी वाटते जाम, हिला बघून असं मला खूप भारी वाटतं। मला तर जाम भारी वाटतंय खूप दिवसांनी, असं नाही। आणि माझा आणि हिचा बॉन्ड कसं काय इतकं बनत चाललंय ते पण कळत नाही, पण आम्ही अचानक एवढं काय बोलतो नावासारखं एकमेकींना जुळतोय। प्रतिभा। आणि मला खूप भारी वाटतंय, कारण मुलींची फ्रेंडशिप लय भारी असते राव, जर टिकवली तर। सो अरे टिकणार आणि आपली पण टच वूड, गॉड विलिंग। काय सांगू गाईज यार, पत्तूला आत्ताच बघून मला नवरीवाली वाईब यायला लागली। आउटफिट नाही दाखवणार नाहीये, पण खूप सुंदर दिसतोय, खूप जास्ती जाम नजर नको लागू, मला लय भारी वाटतं। मगाशी मी आले ना, तुम्ही या ब्लॉग मध्ये पण पाहिलं असेल माझा चेहरा किती पडलेला होता आणि आता मी लिटरली अशी झाली की वाव। ताई खूप दिवसानंतर आलोय आम्ही आणि ताई स्वतः एकदम भारी भारी कलेक्शन दाखवतात। मला काय वाटतं, एकदम परफेक्ट असा ड्रेस दाखवा जो कलवरी शोभेल मी एकदम। गाईज दमलो नाहीये तू भाई। माझं असं झालंय, पत्तूचं बघूनच मी अशी विदाऊट चेंज बस मी डायरेक्ट, आपण असं करू शकतो प्राजक्ता, मी डायरेक्ट घेते, चांगलं वाटेल। आलो तेव्हा दुपार होती आणि आता डायरेक्ट रात्र झाली, रात्र। एवढं वेळ केलं काय? आणि आउटफिट किती सिलेक्ट केले? फक्त 3 एवढ्या वेळात ते तुम्हाला कळतील, पण भारी आहे, म्हणजे वरती टेराव। चलो, गुड मॉर्निंग गाईज। सो काल रात्री मी काहीच कट्स घेतले नाही, कारण ऑलरेडी लेट झालं होतं यायला। त्यानंतर मी जेवण केलं आणि पटकन झोपून घेतलं। आज लवकर उठायचं होतं आणि पुण्याला जायचंय, सो त्यामुळे आता पटापट आवरते आणि भेटूयात। मस्त व्हाईट अँड ब्लूचं कॉम्बिनेशन केलेलं आहे मी, आता इथून निघणार आहे। सो गाईज, आम्ही आज चाललोय ओलाने आणि सगळ्यात हाईट किस्सा। मोठ्या गाडीची सवय लागली, डायरेक्ट आपटली मी, तर लय जोरात आपटली तीच। आम्ही इथे आलोय पण आमची हालत अशी झाली आहे ना, त्या काय बोलतात त्याला, काय होतं, ओला उबेर मध्ये बेकार वैतागलं, बेकार तोंडावर न कळत असं। लोक म्हणतील तिचे 2 काल पण असं जाताना असं होतं, येताना चांगलं होतं। थोड्या वेळात माझं नेल्स केल्यावर नाही, माझं खाल्ल्यावर होईल भाई, मला भूक लागली, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं। चलो थार से चलो। थार मधून रिक्षामध्ये नाही, थार मधून आलो स्विफ्ट डिझायर मध्ये आणि तिथून आलो डायरेक्ट रिक्षामध्ये। होय होय, चलो चलो चलो। दमलं का? दमलं का? शांत बसला वैताग आहे। आणि ॲज युजल मी एका जागेवर अजिबात शांत बसू शकत नाही, त्यात माझ्या समोर आली ही एकदम फनी रील। सो मी म्हटलं लेट्स गिव्ह अ ट्राय, जी व्हिडिओ शूट होईल पण पोस्ट नाही। आता आम्ही करतोय पत्तूचं शूट, हा वाला नाही, तो साजन के घरवाला दे पहिला, मी म्युझिक देते। चल
3, 2, 1 गो. मुझे साजन के घर जाना है ओ मुझे. तो फायनली माझं नेल आर्ट झालेलं आहे. मी नेल आर्ट दाखवायच्या अगोदर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शेअर करायच्यात मला. संजना आहे नऱ्यामध्ये, हिचं स्टुडिओ आहे आणि एकदम बेस्ट. लाईक मी तिला अशाच सिच्युएशन पासून ओळखते ना की आम्ही जेव्हा बघितलंय ना तिचं आर्ट तेव्हा एकदम रॉ होती ती आणि आता एकदम प्रो आहे ब्रो. तुम्ही बघू शकता कॅटाई केलं एकदम परफेक्ट ऑन पॉइंट. आणि जर गाईज तुम्हाला कोणालाही करायचं असेल, अरे हा क्लासेस पण आहेत, क्लासेस पण घेते, एकदम ऑन पॉइंट काम आहे तिचं. सो जर कोणाला नेल आर्ट करायचं असेल किंवा क्लासेस करायचे असतील तर मी फक्त आणि फक्त हिला सजेस्ट करेल, बाकी कोणाच नाही. कारण मी जेवढे नेल आर्ट केलेत ना, मी जेन्युअनली सांगेल जेवढे नेल आर्ट केलेत त्यातले 4 ते 5 नेल आर्ट मी हिच्याकडे केलेले आहेत. कारण तिचं वर्क मला जाम आवडतं आणि वर्थ इट आहे गाईज, वर्थ इट आहे. थँक्यू. आणि ज्याची मी इतकी कौतुक करत होती ते हे तिचं काम इतकं भारी, सिम्पल, सोबर आणि एकदम डिसेंट. थँक्यू सो मच. भाई दमलो मी. स्टील आम्ही सिटीमध्ये आता इथून निघतोय. ऑलमोस्ट 9:30-10 झालेत. आम्ही सकाळी 11:30ला निघालोय. सो असा पूर्ण दिवस आमचा गेलेला आहे बाहेर आणि ऑलमोस्ट सगळी कामं झाली आहेत, नाही असं नाही. सो डन फॉर द डे.